आज विधानसभा अध्यक्षांनी निकाल देण्याचं जे जाहीर केलंय त्यानुसार आज 4 वाजेनंतर निकालाचं वाचन होणार आहे आणि जवळपास मला वाटतं 5-5:30 पर्यंत हा निकाल बाहेर येईल। गेल्या अनेक महिन्यापासून या निकालाबाबत चर्चा होती। 16 आमदार पात्र की अपात्र हा जो विषय विधानसभा उपाध्यक्ष ते थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता आणि सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीनंतर हा निर्णय विधानसभा अध्यक्षाने घ्यावा अशा सूचना सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षाला दिल्या होत्या। त्यानुसार आज या सगळ्या सुनावण्या पूर्ण होऊन आज निकाल येण्याची अपेक्षा आहे। ज्या मुळामध्ये एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्वांनी मिळून केलेला जो उठाव आहे त्या उठावाला हा दिलेला एक चॅलेंज आहे, परंतु कायदेशीर बाबी आणि आम्ही केलेला उठाव हा कसा कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे याबाबतचं स्पष्टीकरण आम्ही विधानसभा अध्यक्षाकडे दिलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्यामुळे आजचा निकाल हा आमच्या बाजूने लागेल। त्यावर अनेक लोकांचे दावे प्रतिदावे आहेत, परंतु कायदेशीर बाजू त्यांना मांडता आली नाही असं एकंदरीत आम्हाला वाटतं। म्हणून आजच्या निकालाची सगळ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला अपेक्षा आहे। हा जो निकाल लागणार आहे हा महाराष्ट्रापुरता सीमित नाही तर या निकालाचा पडसाद देशभरातील असलेल्या राज्यामध्ये जर अशी घटना घडली तर त्यासाठी हा मार्गदर्शक म्हणून याला वापरला सुद्धा जाणार आहे। म्हणून आज देशाचं लक्ष या निकालाकडे लागलंय आणि निश्चितच विजय आमचा होईल असं आम्हाला वाटतं। सर, हा जो आत्मविश्वास आहे की आमचा विजय होईल त्याला कुठेतरी ठाकरे गट टीका करते। आता मुख्यमंत्र्यांची भेट देखील नार्वेकरांनी अध्यक्षांनी घेतली होती, त्यामुळे कुठेतरी हे सगळं ठरवून केलं गेलं आहे असं तर ठाकरे गट आरोप करतात। पण ठाकरे गटाने कोणत्या गोष्टीवर आरोप नाही केलेत? त्यांना हे आरोप करणं हा त्यांचा मूळ स्वभाव झालेला आहे। त्यांनी पहिले जेव्हा आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो त्या टायमाला निवडणूक आयोगावर सुद्धा त्यांनी आरोप केलेत। जवळपास 2,000 कोटी रुपये त्यांनी लाच ज्याला म्हणता येईल किंवा त्यांनी आमच्याकडून घेतलेत असा आरोप सुद्धा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केला आहे। सुप्रीम कोर्टात गेलेत, सुप्रीम कोर्टात हे सर्व आरोप केलेले आहेत। म्हणून तुम्ही आरोप करून काही होत नाही, परंतु बेसिक तुम्ही ज्या ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुकाचा परिणाम या तुम्हाला निकालामध्ये दिसेल असं आमचं मत असल्यामुळे आम्ही त्याबद्दल आत्मविश्वास आमचा वाढलेला आहे। कोण कुणाला भेटलं, कोण कुणाला काय केलं हे आरोप प्रत्यारोपाला अर्थ नसतो। जेव्हा निकाल द्यायचा आहे त्या निकाल देताना तुम्हाला सगळ्या कायद्याच्या चौकटीतला निकाल द्यावा लागणार आहे। मला काय आवडतं किंवा मला काय वाटतं यापेक्षा कायदा काय म्हणतो याला जास्त महत्व आहे ना। कालची जी त्यांनी पीसी घेतली त्याच्या मागचं कारणच एक होतं की आम्ही आरोप करायचे, आपण हरणार आहोत हे काल त्यांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून घेतलेली ती पीसी आहे। जर आम्ही 16 आमदार जर पात्र झालो तर उरलेले त्यांचे जे काही आमदार आहेत ते अपात्र होतील या भीतीपोटी घेतलेली ती पीसी आणि त्याच्यात केलेले ते आरोप आहेत। मात्र जर पाहायला गेलं तर अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांची काही दिवसापूर्वी भेट झालेली होती, त्या भेटीवरती सुद्धा ठाकरे गटाचे नेते आक्रमक आहेत। आरोपीलाच न्यायाधीश जाऊन भेटतात अशी टीका करते। असं काही नसतं। मग जर निकाल द्यायचा नार्वेकरांना द्यायचा आहे, निकाल मुख्यमंत्र्याला द्यायचा नाहीये, मग मुख्यमंत्र्यांनी नार्वेकरांकडे गेलं पाहिजे होतं ना। असं हे बिनबुडाचे आरोप करतात। पर्सनल रिलेशन वेगळा भाग आहे आणि कायद्याच्या चौकटीमध्ये काम करणं हा वेगळा भाग आहे। म्हणून तुम्ही त्या गोष्टीला कधी याच्याशी जोडू नका। असं जोडल्याने निकाल कधी बदलत नसतो। कोण कुणाबद्दल चांगले असेल, अनेक जज आहेत, सुप्रीम कोर्टाच्या जज पासून तर वकिलापर्यंत अनेकांचे पर्सनल संबंध चांगले आहेत, म्हणून काय त्या वकिलाचं ऐकून सुप्रीम कोर्टचे लोक जज निकाल देतात का? जे कायद्याच्या चौकटीत आहे तोच निकाल द्यावा लागणार। आणि मुळामध्ये हा जो निकाल लागणार आहे ह्या निकालानंतर कोणी असेल, मग उभाठा गटाचे कार्यकर्ते म्हणजे नेते असतील किंवा आणखी आमचेला असतील, जर कुणाच्याही विरोधात जरी लागला तर याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करणं हे ठरलेला प्रकार आहे।
म्हणून जेव्हा तुम्ही सुप्रीम कोर्टात आपला निकाला सुप्रीम कोर्टात जाणार आहे त्याच्यावर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि निकालामध्ये मांडलेले मुद्दे हा त्याचा बेस असणार आहे. म्हणून निकाल देताना कुणालाही पाठीशी घालणं हा प्रकार होणार नाही. तर सुप्रीम कोर्टाचा जो काही नंतर जो काही होईल तर त्यावेळेला विधानसभा अध्यक्षाचा एक स्वतःचं मत असतं. त्यांनी आपला निकाल जो दिलेला आहे तो सुप्रीम कोर्टात कसा कायम होईल हे सुद्धा ते बारकाईने पाहत असतील असं माझं मत आहे. शिंदेगड जर का आता या निकालामध्ये अपात्र ठरला तर तो सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करेल का? कोणीही गेली दोन्ही. जो हारतो तो चॅलेंज करतो हे ठरलेलं आहे. याच्यामुळं या निकालामध्ये या सगळ्या गोष्टीचा समावेश असणार आहे. म्हणून तुम्ही कोणत्याही नात्या संबंधाशी कुणाशी भेटीशी या निकालाला जोडू नये. सर, अजून एक महत्वाचा प्रश्न. आता अशी माहिती समोर होते की दोन्ही गट पात्र होऊ शकतात आमदार अपत्याच्या कारवाईमध्ये, कारण जो पक्षविरोधी कायदा आहे तो दोन्ही गटावरती लागू होऊ शकत नाही, कारण दोन्ही गट असं म्हणताय की आम्हीच मूळ शिवसेना आहोत, आम्ही पक्ष सोडलेले नाही. त्यामुळे कुठेतरी हा कायदा लागू न होता दोन्ही गट पात्र ठरतील आणि मग पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतील की आम्ही शिवसेना कसं आहोत असे युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयामध्ये होतील. असं वाटतं तुम्हाला असं काही होईल म्हणून? हे बघा, आता जर तरच्या त्या गोष्टीत एकदा विधानसभा अध्यक्षाचा निकाल येऊ द्या, मग त्यावर भाष्य करणं सोपं होईल. दोन्ही गटाला जर पात्र केलं मग शिवसेना कुणाची, मग पक्षचिन्ह कुणाचं, हे सर्व ज्या बाबी आहेत, जोपर्यंत विधानसभा अध्यक्षाचा निकाल बाहेर येत नाही तोपर्यंत त्याच्यावर कॉमेंट्स करणं योग्य नाही. एकूणच हा निर्णय, ही पूर्णची प्रक्रिया होती ती पहिल्यापासूनच गुंतागुंतीची होती. या निर्णयाचा जेवढा सरकारवरती परिणाम होणार आहे तेवढा जनतेच्या मनावर सुद्धा परिणाम होईल का? ज्या वेळेला मुंबईतला हा सगळा निकाल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावाखेड्यांमध्ये पोहोचेल तेव्हा आणखी मेहनत घ्यावी लागेल असं वाटतं का? नाही, जनता यासाठी उत्सुक आहे की एक पक्ष शिवसेना त्याच्यामध्ये झालेली ही फूट, ज्याला फूट म्हणता येईल, आणि त्याबद्दल चाललेल्या सुनावण्या किंवा हिअरिंग्स, मग तुम्ही पाहिलं असेल विधानसभा उपाध्यक्षाकडे, निवडणूक आयोगाकडे, सुप्रीम कोर्टाकडे आणि पुन्हा विधानसभा अध्यक्षाकडे, हा जो काही प्रवास आहे हा प्रवास जे राजकारणातले काही जाणकार लोक असतील किंवा ज्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट असेल किंवा ज्यांना वाटतं की आपण ज्यांना मतदान केलंय त्या लोकप्रतिनिधी असलेली ही सुनावणी, यामुळे सर्वांचं बारकाईने एकडे लक्ष आहे. आणि मला वाटतं ह्या निकालानंतर घेतलेली भूमिका प्रत्येकाने, कोणताही तो उभाठा गटाचा असो का शिवसेनेचा असो, यांनी घेतलेली भूमिका याचं म्हणजे परिणाम, याचा जो काही त्याने घेतलेला निर्णय त्याचा निकाल हा चर्चेनंतर लागणार आहे. म्हणून त्यानंतर लोकांचं लोकमत काय बनतं हे आपल्याला पाहावं लागेल. जर का ठाकरे गट अपात्र झाला तर जनतेमध्ये ठाकरेंबद्दल एक सहानुभूतीची लाट पसरेल आणि त्याचा फायदा ठाकरेंना होईल, म्हणूनच कालची पत्रकार परिषद वगैरे घेतली होती का असं वाटतं का? हे बघा, सहानुभूतीवर हा देश जास्त चालत नाही. काही लोकांना वाटतंय की आपल्याला सहानुभूती मिळेल, काही मिळेल. अहो, तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीशी केलेली युती ही तुम्हाला कधीच सहानुभूती देऊन जाणारी नाही. ज्या लोकांनी हिंदुत्ववादी विचाराचे म्हणून तुम्हाला जे निवडून दिलं होतं त्यांच्याशी तुम्ही केलेली जी गद्दारी आहे त्याबद्दल सहानुभूती हा शब्द त्यांच्या नजरेत सुद्धा नाही. म्हणून त्यांची तर वाताहत तर लागेलच, परंतु जनता सुद्धा आपण मतदान करून चुकलो हे जे त्यांना पश्चाताप होतो त्याचा परिणाम आता लोकसभेला आणि विधानसभेला दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.